मी प्राध्यापक डॉक्टर राजेश गादेवार, माजी प्रकुलगुरू, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर। सर्वप्रथम तर आजच्या महिला दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हा आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने जनता शिक्षक महासंघाने ज्या पद्धतीने एक रचना महिलांना छावा पिक्चर दाखवण्याच्या संदर्भामध्ये केली, हे अतिशय अतुलनीय काम आहे असं मला वाटतं। कारण की जर शिवाजी आणि संभाजी जर घडवायचे असतील तर महिलांना जागृत करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून या छावा पिक्चरचं अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या घराच्या बाजूला शिवाजी जन्मला पाहिजे अशा पद्धतीची जी भूमिका लोकांची होती ती बदलून आपल्याच घरामध्ये शिवाजी आणि संभाजी जन्मले पाहिजे आणि त्या निमित्ताने ह्या भारत देशाची उत्क्रांती करण्याचा एक उपक्रम या दृष्टिकोनातून आहे। आतापर्यंत संभाजी महाराजांचं जे काही चरित्र आहे हे लोकांपर्यंत उलटपुलट प्रकारे मांडण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी केला, पण खऱ्या अर्थाने जर छावा पिक्चर जर आपण बघितला तर खऱ्या अर्थानं शिवाजी आणि संभाजी महाराज कसे होते आणि त्यांनी या भारत देशाच्या हिंदू समाजासाठी काय चांगलं उपक्रम केला हा त्या निमित्ताने आपल्या सर्वांसमोर येईल आणि हा सर्व पिक्चर सर्वांनी बघितला पाहिजे। एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो की हा पिक्चर मोफतमध्ये सर्व लोकांना दाखवण्याचा हा उपक्रम जर केला तर कदाचित खूप चांगली जनजागृती होईल असा मला विश्वास आहे। अर्थानं इतिहासामध्ये ह्या सर्व गोष्टीची गरज आहे। इतिहास खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज इतिहासकारांची होती, पण ते इतिहासकारांनी त्यावेळेस ते काम केलं नाही आणि म्हणूनच आज त्याची गरज आहे की भारत देशाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचं काय योगदान आहे, संभाजी महाराजांचं काय योगदान आहे हे जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत येणार नाही तोपर्यंत खरा शिवाजी आणि खरा संभाजी लोकांना कळणार नाही। आणि ह्या निमित्ताने छावा ह्या पिक्चरच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने लोकांमध्ये एक जनजागृती होण्याचा उपक्रम केलेला आहे आणि हाच उपक्रम आपण सर्व लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना या इतिहासाची खरी नोंद काय असेल हे दाखवलं पाहिजे आणि खरी जाऊन नोंद जर झालं तर मला असं वाटतं की आपल्यामध्ये सर्वांमध्ये खूप चांगला एक भारत देशाच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेला त्याग आणि बलिदान हे खऱ्या अर्थानं लोकांसमोर येईल असं मला वाटतं।